कोल्हापूर महानगरपालिकेवर झेंडा नेमका कोणाचा फडकणार? काँग्रेस. कोणाची सत्ता यावी? काँग्रेस. तुमची इच्छा काय म्हणते? भाजप. दोघांचा पण फडकावा पाहिजे असं माझी इच्छा. नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमच्या धुमशान या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत. खरं तर 10 वर्ष लागलेली आहेत की लोक वाट बघत आहेत की कधी एकदा निवडणूक होणार, कधी आम्हाला नगरसेवक मिळणार, कधी आम्हाला महापौर मिळणार. पण ती आता वेळ आलेली आहे. अगदी 2च दिवसावर मतदानसुद्धा आहे. प्रचाराच्या ज्या तोफा आहेत त्यासुद्धा आता थंडावतील आज. त्यामुळे त्याच्या आधी आपण कोल्हापूरकरांच्या मनात नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. त्यांना नेमका झेंडा महानगरपालिकेवर कोणाचा पाहिजे, कोण नेमकं विकास करेल असं कोल्हापूरकरांना वाटतंय. चला तर या नागरिकांकडूनच जाणून घेऊया. कोल्हापूर महानगरपालिकेवर झेंडा नेमका कोणाचा फडकणार? काँग्रेस. का वाटतंय असं? काय नेमकं? काँग्रेसची कामं भरपूर चांगले आहेत. आमच्या बावड्यामध्ये पण बंटी साहेबांनी भरपूर कामं केलेलं आहेत. इथले नगरसेवक असतील सगळे, तिने भरपूर रस्ते वगैरे सगळे गटारीची सगळी सोय आहे. काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेवर काँग्रेसचाही झेंडा पाहिजे. झेंडा हवा आहे. एक असं आवडलेलं काम सांगाल, एक कोणतं तरी? आता आमचे रस्ते आहेत ना सगळे कॉलनीतले वगैरे सगळे काँग्रेसने केलेले आहेत. लाईन बाजार म्हणा, इकडे बावड्यातले सगळे. त्यामुळे आम्हाला जास्त करून काँग्रेसच हवं आहे. तुम्हाला काय वाटतंय? कोणाची सत्ता यावी? काँग्रेस. काय एखादं काम असं आवडलेलं? थेट पाणी काळामुळे थेट पाईपलाईनचं काम एकदम चांगलं झालेलं आहे. मतदान करताना तुम्ही माणूस बघणार आहात की पक्ष बघणार आहे? पक्ष. तुम्ही? पक्ष. महानगरपालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार आणि कोण विकास करणार असं वाटतंय? भाजप. काय कारण आहे त्याचं? आहे, आम्ही बघतोय की समोर चाललं की त्यांचं कार्य. व काम काय नसतं, निवांत असती तर काय विषय नव्हता. भाजप कार्य आहे त्यांचं. कामाला महत्त्व आहे, माणसाला नाही. अच्छा, म्हणजे पक्ष बघणार यावेळी. हां, भाजप. आणि महानगरपालिकेवर कोणता झेंडा फडकणार? अगवा. महानगरपालिकेवर कोणता झेंडा फडकणार? तसं काय सांगता येत नाही, कारण आज कॉम्पिटिशन पण इतकं आहे की तसं कोणी आज ऑब्जेक्शन डायरेक्टली देऊ शकणार नाही आहे. बरोबर. कारण सिव्हिलाइज प्रोग्रेसमध्ये कोणी कोणाला हे नाही आज टिट फॉर टॅट चाललंय. त्यामुळे तसं आज कॉन्फिडेंटली मी आय एम शुअर. तुमची इच्छा काय म्हणते, कोण यावं? हा प्रत्येकाचा वैयक्तिक भेद आहे ना. आता तसं आपण जी शुअरली सांगत होतो हे होतं तसं आता परिस्थिती नाही आहे. आज प्रत्येकाच्या लाईक्स वेगळ्या आहेत. त्यामुळं आज शेवटी कसं होतं, थोडंसं क्वालिफाईड म्हणजे थोडंसं जरा भाजप जरा हे करेल असं वाटतं प्रत्येक असं. तुमची इच्छा काय म्हणते? माझी इच्छा भाजप. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही बावड्यामध्ये सुद्धा अगदी संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला येत आहेत. कोल्हापूर महानगरीचा गड मान्य आमदार सतीश पाटील असं तर सगळ्यांचा कौल आहे. त्यांच्या बाजूनच सगळे मतं पडतील असं मला वाटते. पण नागरिक म्हणून तुमचा कौल काय आहे की नाही? नागरिक म्हणून आम्ही आता बावड्यात राहत असल्यामुळं त्यांचं आम्हाला बहुमोल सहकार्य आहे. त्यामुळं आम्ही सदैव त्यांच्याशी त्यांची साथ आम्ही कायम देणार. अच्छा, म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार? काँग्रेसचा झेंडा फडकला असं माझं मत आहे. आणि माझ्यासोबत दादा छान लस्सी बनवतात, सरबत पण बनवतात. सरबत आपण घेणारच आहोत, पण त्याआधी जरा आपण वातावरण गरम आहे त्याबद्दल विचारूया. काय नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला, महानगरपालिकेवर कोण येणार? कोण येणारपेक्षा लोकांची सेवा करणे हीच महत्त्वाची आता इच्छा आहे. आता रस्ते म्हणा, वैद्यकीय सेवा म्हणा, सगळ्यांच्या गोष्टी आता मध्यमवर्गीयाला काही गोष्टी जमत नाहीत. सगळ्यांनी योजना पोचत नाहीत. सगळ्यांनी लाभ व्हावा, सगळ्या गोष्टींनी लाभ व्हावा, लाडक्या बहिणींनी बी लाभ व्हावा अशी इच्छा माझी आहे. आणि सर्वसामान्यांना आता जे आता महागाई वाढलेली आहे याचा विळख्यातून कमी व्हावा आणि सगळ्या गोष्टी योग्य सर्वसामान्य मिळावं हीच इच्छा आमची. कोण येईल काही सांगता येत नाही. तुमच्या मनातलं कोण आहे मग? कोणाचा झेंडा फडकावा असं महानगरपालिकेवर वाटतंय तुम्हाला? नाही, दोघांचा पण फडकावा पाहिजे असं माझी इच्छा आहे. बरं, तुम्हाला काम काय, कोणी समजा निवडून आलं तर तुमच्या मनातलं काम कोणतं काम पहिल्यांदा झालं पाहिजे असं वाटतं? ही रस्ता झाली पाहिजे पहिली. मेन म्हणजे रस्ता. आता आमच्या इथं चौकात बघा कसे म्हणजे दुरावस्था झाल्या. आलीत की आता इथं बायका पडतात. टू व्हीलरवरती गेली की बायका इथं पडतात. त्यांना लागले की लगेच इथं दवाखाना येते. काय करणार त्याला? हा महानगरपालिकेचा जो झेंडा आहे तो कुणाचा फडकावा असं वाटतंय तुम्हाला? भाजपचा फडकावा असं. बरोबर. काय एक कारण सांगाल त्याचं? आता वरच्या देशाच्या पातळीवर जर बघितलं तर भाजपची सत्ता पाहिजेच. कारण पंतप्रधान एवढे जबरदस्त काम करायला आलेले आहेत आणि देशाला आपल्या वरती आणायचं चालू आहे ना. त्यामुळे देश आपला 1 नंबरला यावा ही अपेक्षा.
पण बघा महानगरपालिकेवर अशी भाजपची सत्ता कधी आलीच नाही, पण आत्ता जेव्हा येईल तेव्हा काम होईल असं वाटतं का? चालेल प्रयत्न तरी चालूच ठेवायला लागणार आहे. काम होईल असं वाटतं का भाजप? होईल 100% काम होईल. चालेल नक्कीच. आणि इथलं वातावरण काय म्हणतंय, थोडक्यात बावड्यातलं वातावरण काय म्हणतंय खरं काय आता बंटी पाटील साहेब आहेत, त्यामुळे बंटी पाटलांचे साहेबांचे वर्चस्व राहणारच. म्हणजे थोडक्यात काय नागरिकांना काम हवंय, बरोबर ना? काम हवंय, कोणीही येऊ दे, दोघांचा मिळून एकत्र झेंडा फडकला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नागरिकांचं काम झालं पाहिजे.